नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। पर्यटन, मनोरंजन आणि आरोग्य। तळोदेकरांना मिळणार मियावाकी फॉरेस्ट, ओपन जिम आणि वॉच टॉवरची भेट। नमस्कार प्रेक्षकहो, तळोदा शहराच्या वैभवात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जातोय। तुमच्या तळोद्यात पाहण्यासारखे काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आता अभिमानाने देता येणार आहे, कारण आमदार राजेश पाडवी यांच्या संकल्पनेतून तळोद्यात तब्बल 10 एकर क्षेत्रावर 10 कोटी रुपये खर्चाचा भव्य इको गार्डन म्हणजे जैवविविधता उद्यान प्रकल्प साकारत आहे। जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हा प्रकल्प मेवासी वनविभागाच्या जागेवर उभारला जातोय। या उद्यानात लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठीच खास सुविधा असतील। मुलांसाठी प्लेन रिया, आरोग्यासाठी 1 किलोमीटरचा जॉगिंग ट्रॅक आणि ओपन जिम असेल, तर निसर्गप्रेमींसाठी मियावाकी प्लांटेशन, दुर्मिळ औषधी वनस्पतींचे बोटॅनिकल गार्डन, पक्षी निरीक्षणासाठी वॉच टॉवर आणि वृद्धांसाठी आरामदायी पॅगोडा उभारण्यात येणार आहे। तरुणाईसाठी सेल्फी पॉइंट आणि प्री वेडिंग शूटसाठी आकर्षक जागा देखील येथे तयार केली जाईल। या प्रकल्पाचे काम टप्प्याटप्प्याने होणार असून पहिल्या टप्प्यातील 55 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। त्यातून सध्या साफसफाई, संरक्षक भिंत आणि प्रवेशद्वाराचे काम वेगात सुरू आहे। संपूर्ण परिसर सौर ऊर्जेने प्रकाशमान केला जाईल आणि सुरक्षेसाठी सीसीटीव्ही सह खासगी रक्षक तैनात असतील। उद्यानाच्या उत्तम देखभालीसाठी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी नाममात्र प्रवेश शुल्क आणि नियमित येणाऱ्यांसाठी मासिक पासची सुविधा असेल। याविषयी बोलताना आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले की तळोदा शहरात प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीने भेट द्यावी, असे एक हक्काचे ठिकाण असावे, हे माझे स्वप्न होते, जे आता वनविभागाच्या सहकार्याने लवकरच पूर्णत्वास येत आहे। मेवासी वनविभागाचे उपवन संरक्षक सुहास चव्हाण, सहाय्यक उपवन संरक्षक अमोल आडे आणि वन परिक्षेत्र अधिकारी शंतनू सोनवणे व त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली हे काम युद्धपातळीवर सुरू आहे। आदिवासी भागात उभारले जाणारे हे इको गार्डन तळोद्याची नवीन ओळख ठरेल, यात शंका नाही। मुख्य संपादक दीपक गोसावी, तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।